मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी. राज्यातून एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाल्याची घटना आज घडली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या बारामतीकडे लागले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बारामती तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी अजित पवार हे नेहमीप्रमाणे विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळावर विमान उतरवण्याच्या आधीच वैमानिकाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान धावपट्टीवर जोरात आदळले. आदळताच विमानाला भीषण आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला. आता इथे सर्वात गंभीर बाब, DGCAच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी धाव घेतली आहे. प्राथमिक तपासात वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा वर्तवला जात आहे. मात्र अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप अस्पष्ट असून DGCA आणि विमान प्राधिकरणाकडून सविस्तर चौकशी सुरू आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण बारामती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या नेत्याच्या प्रकृतीविषयी माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक विमानतळाच्या दिशेने धाव घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय वर्तुळात तीव्र हालचाली सुरू आहेत.